नमस्कार. आज मी तुम्हाला नाचणीचं सत्व बनवून दाखवणार आहे. हे बघा, सत्व बनवण्यासाठी 200 ग्राम मी नाचणी घेतली. ती रात्री स्वच्छ 2-3 वेळा स्वच्छ धुवून भिजत घातली. आता ते धुवून चांगले पाणी काढून टाकलं. आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा, नाचणी मी वाटून घेतले मिक्सरला. आता या कपड्यावर आपण याचं दूध काढून घ्यायचं. जसं गव्हाचं दूध काढतो आपण ना, तसं. हे बघा, असं आपण हे काढून घ्यायचं कपड्यावर. हे बघा, पहिलं मी वाटलं ते काढलं. हे बघा, आता परत डबल मिक्सरला लावून घ्यायचं एकदा, म्हणजे संपूर्ण येईल ते. हे बघा, आता मी असं काढून घेते ना. असं जर तुम्हाला सुकवायचं असेल नाही आहे नाचणीचं सत्व, तर हे काय करायचं, एका मोठ्या असं परातीत घ्यायचं. त्याच्यावरती सफेद कपडा बांधायचा आणि उन्हात वाळवायचं. चांगलं वाळतं ते. वाळलं म्हणजे त्याची पावडर करून ठेवायची. म्हणजे लहान मुलाला जर पाहिजे तर आपण चमचाभर पावडर करून भरवू शकतो त्यातली. ते मला इथं वाळवायला नाही असं, म्हणून मी असं करून दाखवते. आपण टेरेसवर नेऊन ठेवलं तरी काय ते कचरा उडणार, म्हणून मी वाळवीत नाही. हे बघा, हे 200 ग्रामचं काढलं आहे ना मी. हे 200 ग्राम नाचणी, 150 ग्राम गूळ घेतला आहे. त्यात साखर नाही टाकत आहे. हे बघा, अतिशय पौष्टिक आहे. थंडीतून आता उत्तम असते. गूळ नाही, सत्व नाचणीचं हे चांगलं असतं खाल्ले. लहान मुलाला पण चांगलं. ही वेलचीना जायफळ पावडर. हे बघा, एवढंच टाकायचं नाही. आता हे कढवायचं आहे. तुम्ही दुसरं काय टाकू शकता त्याच्यात. दुसरं काय टाकून? काय काजू बदाम पावडर करून. हा, पावडर करून फ्रूट. पण मी काय याच्यात दुसरं टाकीत नाही. आता आपण गॅस चालू करूया. थोडी दूध पावडर पण ॲड करू शकता. हां, काय टाकलं तरी चालते त्याच्यात. या बघा, गॅस चालू केला. आता आपण या सारखं कडपर्यंत असं ढवळीत राहायला पाहिजे. तर गुठल्या होतात त्याच्या. एकदम गॅस मोठा नाही ठेवायचा, फास्ट थोडा कमी ठेवायचा. मंद आचेवरच कढवायचं आहे. आता खालून लागेल ना ते. हां, असं कडत आलं ना की त्याच्या गुठळ्या होत येतात. गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. हे ताटाला आपण तूप लावून घेतोय त्याच्यासाठी. हे घट्ट करून वड्या पाडणार याच्या आम्ही. हे बघा, आपलं सत्व हे आता घट्ट होत आले एकदम. हे बघा कसं झालं. जेवढं मी नाचणीचं दूध काढलं ना, त्याचे डबल पाणी टाकायला लागतं आणखी. तुम्ही करून बघा. असा व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
हे बघा असं कडून घ्यायचं. तुम्ही जर कराल ना तर असं कडून घ्यायचं. एक पण गुठळी नाही राहिली. ही बघा कसं झालं आहे ते. असं कडून घ्यायचं आहे. आता हे झालं आहे तयार. म्हणजे इतकी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे इतकं घट्ट झालं पाहिजे. असं घट्ट झालं पाहिजे. चमच्यावरून बघा, तर चमचा दाखव. हे बघा हां, हे असं त्याच्यावरून खाली पडत नाही एवढं. त्याच्यापेक्षा असं घट्ट झालं पाहिजे. अशी तार निघाली पाहिजे. आता आपण गॅस बंद करून ताटात काढून घेऊया. हे बघा असं काढून घ्यायचं आहे ताटात. ताटाला तूप लावलेलं आहे. ताटाला तूप लावलेलं आहे अगोदर. आता हे ताटात सारखं करून थंड व्हायचं ठेवायचं. तुम्ही बटर पेपर पण खाली टाकू शकता. हां हे बघा लगेच सारखं करायचं, नाही तर ते घट्ट होणार. असं घ्यायचं सारखं करून. हां, तुम्हाला किती पातळ हवं, घट्ट जाड ठेवायचं असेल तसं ठेवायचं. पण आता हे पूर्ण थंड होऊन. पाणी कमी टाकलं तर ते शिजणार नाही. हां पीठ वास कच्चं नाही राहील. उग्र आला पाहिजे त्याला. उग्र वास नाही आला पाहिजे. आणि ते- नाचणीचा. हां. आणि असं हाताला गिजगिजीत लागलं नाही पाहिजे. हलवा कसा लागतो हलव्याची हलवा खायला लागतो ना तसं हे तसं झालं पाहिजे. झालं पाहिजे. हे बघा आता हे थंड व्हायचं ठेवायचं असंच. हे बघा आपला नाचणीचा तो कसं तयार झाला, कशी बनली एवढी बघा. हे आता आपण कटिंग करूया. हे बघा आपलं नाचणीचं तो तयार झालं. कटिंग करून ठेवलं. हे बघा कसं दिसतंय. असं तुम्ही बनवा आणि कसं झालं ते मला कळवा.